धनाभाऊ, राजकीय आयुष्य आपल्या दोघांचं आहे, पण माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित येण्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सरळ धरून तुमचे खूप खूप आभार मानते. तुमचे लढणारे कधी रडत नाहीत आयुष्यात. मी तुला सांगितलंय रडायचं नाही, लढायचं. तर माझी माफी मागण्यापेक्षा पक्ष नेतृत्वाला तुझ्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं, आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा लढा तुला पण एक पती कसा असावा, म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत, पती पुढे राजकारण करतो, महिला मागे राहते. पण धनाभाऊ विषयी सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले, आणि तू आरक्षणावर महिलांचं लढतीये ना, तर तू समोर फ्रंट आली पाहिजे, ज्यांच्यासोबत काम केलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नांना तू भिडली पाहिजे. आरक्षणातली बाहुली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही. त्यांचे चरण धरते मी. एकच सांगतो एकच राहिलाय फक्त एक मुद्दा, एकच राहिलाय एक मुद्दा. महाराष्ट्रभरातनं आमच्या प्रगतीवरती, आमच्या सामाजिक कामावरती अनेकांनी वेगळ्या प्रतिक्रियेतनं गेले 6 महिने माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या राजकीय विरोधकांना याच पत्रकार संघाच्या प्रिमायसेस मध्ये एक कुरघोडी केली. या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्याविषयी नरेटिव्ह पसरवला. त्या व्यक्तीपासून तर माझ्यासोबत आजवर मैत्री म्हणून केलेल्या माझ्या मित्रांनी अनेकांनी सहकार्य केलं. अनेक काही मित्र माझ्यापासून दुरावून राजकारणाच्या प्रतिष्ठेपायी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्या सगळ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना माझा सल्ला आहे, राजकारणामध्ये स्वकर्तृत्वानं कष्टानं पुढे यायचं असतं. कोणाला तरी मिळालेलं हिरावून घेण्यासाठी, कोणाला तरी मिळतंय म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी, कोणाची सुपारी घेऊन किंवा गट्स नसताना राजकारणामध्ये पुढे येऊन कोणाला संपवण्याचा प्रयत्न करू नका. थोड्या वेळासाठी आज झोपताना तुम्ही आनंदी झोपाल, परंतु ईश्वर नियतीचा नसेल तर तुम्हाला माफ करणार नाही. प्रभाग क्रमांक 1 असो, प्रभाग क्रमांक 2 असो, माझ्यासोबत राहिलेले सगळ्यांचे आभार. ज्यांनी 8 महिन्यामध्ये काय माझे केले, पत्रकार संघातल्या सगळ्या लोकांना माहितीये. तुमच्यामध्ये माझ्याविषयी रोष निर्माण झाला असेल, तुमची परत माफी मागतो. परंतु माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडवण्यामध्ये समर्थन देऊ नका. ज्या 1 मधल्या व्यक्तीनं हे केलं त्याला 1 मधल्या लोकांनी पाडावं, आणि 2 मधल्या लोकांनी पण केलं त्यांनाही पाडावं, आणि 8च्या 8 कमळ त्या 2 प्रभागांमध्ये उमलावेत ही अपेक्षा व्यक्त करतो. जे चुकले त्या 2 महिन्यात त्या मित्रांना देखील सल्ला आहे, ज्यांनी मदत केली त्यांनाही सल्ला आहे. मी तुमचाच आहे, मी तुम्हाला काही दुजाभावाची वागणूक देणार नाही. पण परत काम करा आणि संधी मागा.